नमस्कार. तर आपलं आता चाललेलं आहे उद्गीत. आता फक्त शेवटचा राहणार आहे ध्यान, प्रणव का ध्यान. तर आपण पुन्हा मी सांगते, हे करून बघण्याचे आणि अनुभव घेण्याचे प्रकार आहेत. प्राणायाम मधला कुठलाही प्रकार फक्त ऐकून तुम्हाला फायदा होणार नाही. जसं तुम्ही एखादी गोळी घेतली पाहिजे आणि ती पचली तरच त्या गोळीचा तुम्हाला तुमच्या शरीरावर परिणाम होतो. पण ती पचलीच नाही आणि नुसती घेतली आहे. बऱ्याचदा आयर्नच्या वगैरे गोळ्या घेतात लोक आणि तशीच्या तशी निघून जाते किंवा कुठेतरी साचून राहते. त्याचाही शेवटी पुढे त्रास होतो. तर तसं न होता तुम्ही नुसतं ऐकलत आणि प्रयत्नच नाही केले की मी कितींदा करू, मी कसं करू, तर तुम्हाला ह्याचा उपयोग होणार नाही. तर पहिल्यांदा तुम्हाला कुठलाही प्राणायाम असू दे केला पाहिजे. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. मग पहिला प्राणायाम पासून जी सुरुवात आहे ती सगळ्या प्रकारचे प्राणायाम हे तुम्ही केले पाहिजे. त्यातल्या कपालभाती आणि बाह्य प्राणायामला खूप लिमिटेशन्स आहेत. तुमचं ऑपरेशन झालं आहे, तुम्ही बेड रिडन आहात, तुमची शक्ती अतिशय कमी आहे, नका करू. पण बाकीचे जे पहिला तुमचा भ्रस्त्रिका, त्याच्यामध्ये गरमी निर्माण होते, गरमीच्या प्रदेशात असेल तर कमी करा. आणि उज्जाईमध्ये पण तुम्हाला थायरॉइडसाठी खूप उपयोगी आहे. पण ते पण कुंभक आहे, त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला स्वतःची काही गोष्टी खूप बघाव्या लागतात. सुरुवात जेव्हा मनाच्या पासून होते, अनुलोम विलोम पासून. अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ह्याच्यामध्ये फक्त तुमच्या मानसिक तयारीची गरज आहे. तुम्ही तुमच्या मनाला तयार करून एक जागा ठरवून त्या जागेवर बसायची आणि सुरुवात करायची खोटी. हळूहळू तो वेळ वाढवा. एक पहिल्याच दिवशी मी खूप करेन आणि मग दुसऱ्या दिवशी काहीच करणार नाही, अशापेक्षा हळूहळू वेळ वाढवा. पहिल्यांदा 10 आवर्तनं अनुलोम विलोम करत असाल तर ती 10 आवर्तनं करा. 3दा भ्रामरी, 3दा उद्गीत आणि मग 3 वेळेला तरी कमीत कमी मी ओंकार ऐकते बंद राहून कानाने. तर कारण अजून मी प्रणव का ध्यान तुम्हाला शिकवलेलं नाही. ह्या पद्धतीने तुम्ही स्वतःसाठी फक्त पहिल्यांदा 10 मिनटं काढली, मग हळूहळू हा वेळ वाढवलात तुम्हाला जाणवेल. आणि एस्पेशली जेव्हा तुम्हाला रात्री झोप येत नाही, अरे मला झोप येत नाही म्हणून तळमळत राहण्यापेक्षा किंवा काय करायचं म्हणून मग मोबाईलच लाव, काहीतरी वाचायलाच घे. वाचणं खूप छान, देवाचं वगैरे वाचणं खूप छान आहे. कोणालाही त्रास न देता लाईट लावून आपल्या खोलीमध्ये वाचणं काही चुकीचं नाही. पण जर खूप विचार करत राहिलात, खूप थकवा यायला लागतो. दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशीही थकवा येतो, कामाला वेग येत नाही, काय करावं सुचत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही झोप येत नाही त्यावेळेला बाकी काही करण्यापेक्षा अगदी झोपलेल्या परिस्थितीतच जर तुम्हाला नाकाला हात न लावता करता येत असेल तर उत्तमच आहे. तुम्ही अनुलोम विलोम करत राहा. अनुलोम विलोम करून झाल्यावर तिथे भले तुम्हाला बसून नाही करायचं आहे, बाकीच्यांना घरातल्यांचा त्रास द्यायचा नाही किंवा उठायचाही तुम्हाला आळस आला असेल तर झोपल्या तुम्ही भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव करा. बघा, तुम्हाला झोप जरी व्यवस्थित पूर्ण नाही आली तरी जो अनिद्रेमुळे जो होणारा थकवा आहे त्यापासून तुमची मुक्ती होईल. तर आपण उद्गीत बघतो आहोत. तर ओंकाराचा उच्चारण करता करता तो दीर्घ घ्यायचा प्रयत्न करा. नाही तर खूप जण काय करतात, ओम, आवाज मोठा असतो पण तो खूप वेळ खेचला नाही जात. तसं नको आहे. आवाज मोठ्याची गरज नाही, आवाज घेऱ्याची गरज आहे. तुमचा
खूप लांब लचक असा ओंकार होणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी पहिला श्वास मोठा घेणं गरजेचं आहे. तुमचं पूर्ण फुफ्फुस हृदय श्वासाने भरलं पाहिजे. तुमची खांदे तुमचे उठले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ओंकार करता, श्वास हळूहळू सोडता सोडता तुमचे खांदे खाली येणार, हृदय आकुंचितलं जाणार आणि मकार करताना ना तुम्ही श्वास भरणार ना श्वास सोडणार, ह्या परिस्थितीमध्ये राहणार. नमस्कार. आपण माझे ऐकता आहात त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे.